नमस्कार, मी रोहिणी आणि आपण बघत आहात पोलीस टाइम न्यूज। डॉक्टर हेडगेवार रक्तपेढी आज यांचा 32वा वर्धापन दिन व तसेच 8 मे रोजी जागतिक थॅलेसिमिया दिवस आणि याच निमित्ताने 9 मे रोजी शिबिर आयोजकांचा मेळावा आयोजित करण्यात आलेला होता। थॅलेसिमिया ही एक अनुवांशिक रक्तविकाराची स्थिती आहे ज्यामध्ये रुग्णांना सतत रक्त लागतं आणि त्यांचं जीवन नियमित सातत्याने रक्त घेऊनच त्यांचं जीवन सुरक्षित होतं आणि याचीच दक्षता घेत डॉक्टर हेडगेवार यांनी 32 वर्षापासून कार्यरत राहून रक्तदात्यांना रक्त पुरवलेलं आहे आणि यासाठी अनेक अशा शिबिर आयोजकांचा सुद्धा यांना साथ होता। आज याच निमित्ताने त्यांना गौरविण्यात आलं। तर आजच्या दिनी 32 वर्षापासून कार्यरत असणारे हेडगेवार रक्तपेढी आज यांचा अनुभव व थॅलेसिमिया या निमित्ताची थोडक्यात माहिती जाणून घेऊया आयोजकांकडून आलेल्या कार्यकर्त्यांकडून। डॉक्टर हेडगेवार रक्तपेढीचा मी अध्यक्ष आहे। आज रक्तदात्यांचा आम्ही जो सत्कार केला आहे तो रक्तदान आयोजन करणाऱ्यांचा, शिबिर आयोजन करणाऱ्यांचा सत्कार केला आणि थॅलेसिमिया डे जो झाला आहे त्या थॅलेसिमिया डेच्या निमित्ताने हा कार्यक्रम घेतला गेला। थॅलेसिमिया हा एक असा रोग आहे, थॅलेसिमिया आणि सिकल सेल डिसीज, की जे प्रिव्हेंट केलं जाऊ शकतं। म्हणजे व्यवस्थित काउन्सिलिंग करून आणि 2 कॅरियरचं लग्न होऊ नये, त्यांनी म्हणजे लग्न करताना ज्यांच्या परिवारामध्ये थॅलेसिमिया आहे त्या लोकांना याच्याबद्दल अवेअरनेस करून देणं आणि 2045 पर्यंत 47 पर्यंत देशाला थॅलेसिमिया मुक्त करणं या उद्देशाने रक्तपेढी काम करत आहे आणि त्या दृष्टीने रक्तपरीक्षण आणि काउन्सिलिंग हे दोन्ही कामं आम्ही आता सुरू केली। मी अरविंद कुकडे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ विदर्भ प्रांताचा सहसंपर्क प्रमुख। आजच्या थॅलेसिमिया दिनानिमित्त सर्वांना एक आवाहन करेल की या त्रुटीचे किंवा या रोगाचे निर्मूलन होण्याकरता एक समाजाप्रती जे आपलं कर्तव्य आहे त्या कर्तव्याप्रती सतत जागरूक राहून याचं निर्मूलन आपल्या देशातनं 100% होईल असं आपण सर्वजण प्रयत्न करू आणि त्याकरता जे आवश्यक श्रम घ्यायचे आहेत, काही ठिकाणी सक्रियता व्हायचं आहे तिथे आपण होऊ हा विश्वास सुद्धा मला आहे। अनुभव अतिशय चांगला आहे, कारण सगळ्या समाजामध्ये नागपूरमध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये व्यावसायिक रक्तपेढ्या भरपूर आहेत आणि त्या पैशाची देवाणघेवाण करून वगैरे असे रक्तदान शिबिर आयोजन करणं अशा प्रकारचा फार मोठ्या प्रमाणामध्ये अशा व्यवहार चालतो। पण डॉक्टर हेडगेवार रक्तपेढी हे कोणाकडनं पैसे घेत नाही किंवा कोणाला देत नाही, पण ज्यांना जेव्हा जेव्हा रक्ताची आवश्यकता असेल आणि त्यांच्याकडे पैसे असोत की नसोत ते निःशुल्क सुद्धा आम्ही जेव्हा पाहिजे असेल तेव्हा उपलब्ध करून देतो आणि समाजाप्रती जेवढं योगदान देता येईल तेवढा देण्याचा रक्तपेढीचा संकल्प आहे। नमस्कार, मी डॉक्टर विजयकुमार कुंभार, डॉक्टर हेडगेवार रक्त केंद्राचा मी वैद्यकीय संचालक आणि वैद्यकीय सल्लागार आहे। या रक्तपेढीची वाटचाल गेल्या 25 वर्षात 26 वर्षात मी 1999 पासून या रक्तपेढीमध्ये आहे आणि ती वाटचाल म्हणजे अशी आहे की एक वेळ अशी होती की रुग्णांचं रक्त द्यायला, थॅलेसिमियाच्या रुग्णांना रक्त द्यायला म्हणून आपण ही रक्तपेढी सुरू केली, पण हळूहळू त्याची इतकी व्याप्ती झाली की आपल्याला आपण बाकीच्या हॉस्पिटल्सला, बाकीच्या रुग्णाला सुद्धा आपण रक्त पुरवतो। ज्यावेळेस ही रक्तपेढी सुरू झाली त्यावेळेस इथे नागपुरात फक्त 2च रक्तपेढ्या आणि त्याही सरकारी होत्या। डॉक्टर हेडगेवार रक्तकेंद्र ही पहिली खाजगी म्हणाल अशी रक्तपेढी आहे आणि त्यावेळेस जेव्हा थॅलेसिमिया रुग्णांना आपण रक्त देत होतो तेव्हा एका पिशवी किंमत फक्त 400 रुपये होती आणि ती सुद्धा फार त्यासाठी त्यांना फार प्रयास करावा लागायचे। आज त्या रक्तपिशवीची किंमत जवळपास 1600 रुपये आहे, पण तरीही सरकारच्या मदतीने म्हणा किंवा लोकांच्या मदतीने म्हणा आणि समाजाच्या दानशूरपणाने म्हणा आपण सर्व रुग्णांना, थॅलेसिमिया रुग्णांना ही रक्तपिशवी फुकटात देऊ शकतो। एवढंच नाही तर आपली रक्तपेढी मुद्दाम ह्या सगळ्या रुग्णांना त्रास होऊ नये म्हणून ज्याला आपण ग्लुको डिप्लिटेड PRC म्हणतो ते देतो, त्यांना नॅट टेस्टेड ब्लड देतो आणि त्यांना आपण इरॅडिएटेड ब्लड सुद्धा देतो, त्याच्यामुळे त्यांना कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ नये। आणि आपल्या रक्तपेढीची एक अशी ख्याती झालेली आहे की त्याच्यामुळे सगळे थॅलेसिमियाचे रुग्ण जे आपल्याबरोबर रजिस्टर्ड नाहीत असे सुद्धा येतात आणि रक्ताची मागणी करतात आणि त्यांना सुद्धा आम्ही नाही म्हणत नाही। या सगळ्या प्रयासांमध्ये जे आज रक्तदान
शिबिर आयोजकांचा जो मेळावा झाला त्यांचा फार मोठा सहभाग आहे किंवा त्यांच्यामुळेच आपल्याला हे रक्तदान त्यांना देता येतं, रक्तपिशवी त्यांना थॅलेसेमियाला रुग्णांना देता येते, याचा मला फार आनंद है और अभिमान है। धन्यवाद। मैं बुशरा पठान। हमने जब यहाँ पे ब्लड डोनेशन कैंप के लिए जो प्रस्ताव रखा तो स्वर्गीय इब्राहिम पठान के जन्मदिन 13 फरवरी को होता है और उस दिन हमारे को ब्लड डोनेशन 3 दिन पहले ये कल्पना आई कि उसके हर जन्मदिन पे हमने ब्लड डोनेशन कैंप रखना चाहिए। तो उसके स्वर्गवासी होने के बाद जो पहला जन्मदिन उसका आया तो मैंने 3 दिन पहले जब परवीन भैया और डॉक्टर हेडगेवार ब्लड बैंक की जब टीम को बोला तो मोजरी में मैंने ये ब्लड डोनेशन कैंप का अरेंजमेंट किया था। 3 दिन के अंदर इन्होंने बहुत ही अच्छे तरीके से कैंप लिया और बहुत ही कोऑपरेट किया। मेरा फर्स्ट टाइम था, फर्स्ट एक्सपीरियंस था ब्लड डोनेशन कैंप का और मेरा डॉक्टर हेडगेवार ब्लड बैंक के लिए बहुत शुभकामनाएं हैं। बहुत एक्टिव टीम है और सभी को मैं कहना चाहती हूँ कि थैलेसीमिया के पेशेंट्स को बहुत ब्लड की जरूरत है और सभी लोगों ने ब्लड डोनेशन के लिए आगे आना चाहिए, मन बड़ा करना चाहिए। आपका ब्लड जो है किसी की जिंदगी बचा सकता है। तो डॉक्टर हेडगेवार ब्लड बैंक को फिर से शुभकामनाएं और ये ब्लड बैंक बहुत सारे लोगों की जिंदगियां बचा रहा है। इस तरीके से मैं फिर से उनका धन्यवाद अदा करती हूँ। तर आता आपण जाणून घेतलेला आहे आयोजकांकडून आणि कार्यकर्त्यांकडून की त्यांचा या 32 वर्षाचा अनुभव काय आहे आणि ती ही निशुल्क समाजसेवा सुद्धा करतात आणि त्यांना कित्येक अशा शिबिर आयोजकांचा साथ आहे ज्यांच्यामुळे हे सातत्याने 32 वर्षापासून कार्यरत आहे आणि त्यांचा अनुभव आणि त्यांचा संकल्प काय आहे आज आपण सविस्तर माहिती यांच्याकडून घेतलेली आहे। पुन्हा भेटूया अशाच नवीन विषयासह। तोवर बघत रहा पोलीस टाइम न्यूज नागपूर।